हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल के मेडिकल एज्युकेशन. तर आज आपण पाहणार आहोत क्रॅनियल नर्व. व्हॉट इज मीन बाय क्रॅनियल नर्व? क्रॅनियल नर्व म्हणजे काय, त्याचं फंक्शन काय, त्याचे टाइप्स काय आणि ते कुठून अरेंजेस होतात, त्यांचा पूर्ण आपलं नर्वस सिस्टम मध्ये रोल काय, हे आपण इन डिटेलमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत. क्रॅनियल नर्व, क्रॅनियल म्हणजे काय? क्रॅनियल म्हणजेच ब्रेन. ब्रेनला दुसरं नाव आहे क्रॅनियल. क्रॅनियल इज रिलेटेड टू द ब्रेन. Cranial nerve are telomeres of the nerve that arises directly from the brain, including brainstem. हे क्रॅनियल नर्व किती आहेत नंबरने? 12 पेअर्स आहेत आणि ते डायरेक्टली अरेंजेस कुठून होतात तर ब्रेन आणि ब्रेनस्टेम पासून अरेंजेस होतात. हे नर्व जे आहेत ते 12 पेअर्स असतात. नंबरिंग ऑफ द क्रॅनियल नर्व इज बेस्ड ऑन द ऑर्डर इन विच दे इमर्ज फ्रॉम द ब्रेन फ्रॉम फ्रंट टू बॅक. जे नंबरिंग देणार आपण क्रॅनियल नर्वला, ते 12 नंबर आहेत, 12 क्रॅनियल नर्व्स आहेत. त्यांचे जे नंबरिंग आहे ते नंबरिंग कशावरून डिपेंड आहे की त्यांचा जो अरेंजमेंट असतो त्या अरेंजमेंटनुसार त्यांचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स आणि त्यांचा अरेंजमेंट हा डिपेंड असतो. म्हणजे त्यांचा अरेंजमेंट कसा आहे तो फ्रंट टू बॅक. हा ब्रेनचा फ्रंट पार्ट आणि हा ब्रेनचा बॅक पार्ट. मग इथून 1, 2, 3, 4 असं 12 पर्यंत त्यांचं कसं आहे नंबर, त्यांचा अरेंजमेंट, त्यांचा नंबर दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल इथं फ्रंटला जो आहे, फर्स्ट जो आहे तो ऑल्फॅक्टरी, त्यानंतर ऑप्टिक, ऑक्युलोमोटर आणि लास्टला जो असणार आहे असेसरी. म्हणजे इथून ते इथंपर्यंत त्यांचा असं फ्रंट टू बॅक पर्यंत त्यांचा नंबरिंग दिलेला आहे. रोमन अंकामध्ये त्यांना 1, 2, 3 असं पण टेलोपर्यंत नंबर दिलेला असतो. नेक्स्ट, फर्स्ट 2 क्रॅनियल नर्व्स आर अरेंजेस फ्रॉम सेरिब्रम, रिमेनिंग 10 अरेंजेस फ्रॉम द ब्रेन स्टेम. म्हणजे पहिले जे 2 क्रॅनियल नर्व्स आहेत ते कुठून अरेंजेस होतात तर ब्रेन पासून अरेंजेस होतात आणि रिमेनिंग बाकीचे जे आहेत ते कुठून अरेंजेस होणार? ब्रेन स्टेम पासून. पहिले दोन कोणते आहेत तर ऑल्फॅक्टरी आणि ऑप्टिक. हे जे 2 आहेत तर ते कुठून अरेंजेस होतात तर ब्रेन पासून, आणि बाकीचे जे राहिलेले 10 आहेत ते ब्रेन स्टेम पासून अरेंजेस होतात. नेक्स्ट, क्रॅनियल नर्व्स कनेक्ट मसल अँड सेन्स ऑर्गन ऑफ द हेड, नेक, thorax and abdominal region directly to the brain. हे क्रॅनियल नर्व जे आहेत, क्रॅनियल नर्व कनेक्ट मसल, कुठं कनेक्ट होतात? मसल्सला कनेक्ट होतात. आणि सेन्स ऑर्गन्स ऑफ द हेड, हेडचे जे सेन्स ऑर्गन्स असतील, त्यानंतर नेकचे सेन्स ऑर्गन असतील, थोरॅक्स आणि अबडॉमिनल रिजन मध्ये असणारे जे काही सेन्स ऑर्गन्स आहेत त्या सेन्स ऑर्गन्सना ते डायरेक्टली कनेक्ट होतात. कुठून? ब्रेन टू. जे काही सेन्स ऑर्गन्स ऑफ द जे बॉडी पार्ट्स आहेत त्यांना ते काय होतात? डायरेक्टली कनेक्ट झालेले असतात. आता ह्याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे. जो वॅगस नर्व आहे तो वॅगस नर्व एकच असा आहे की तो जो थोरॅसिक रिजन आणि अबडॉमिनल रिजनला तो कनेक्टेड असतो. अदर बाकीचे जे असतात जे 11 क्रॅनियल नर्व्स आहेत वॅगसला सोडून, ते सर्व कुठे असणार आहेत तर जे सेन्स ऑर्गन्स ऑफ द हेड असेल, नेक असेल, या रिजनला ते मोस्टली सगळे कुठे असतात तर त्या भागामध्ये कनेक्ट असतात.